डॉक्टर निलेश, आपण बघतो आजकाल बरेच जणांना हेअरचा प्रॉब्लेम असतो. अगदी कमी वयात 25शीतल्या मुलांना सुद्धा टक्कल पडते आपण बघतो. तर एकंदरीत हे सगळं बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे आहे, जेनेटिक आहे, की याचं काही वेगळंच कारण आहे? हेअर लॉस हा जेनेटिक आहेच. पण आपली जी लाईफस्टाईल आहे, ती जीनच्या मुकाबल्यामध्ये खूप तीव्र झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि बदलत चाललेली आहे. ज्यामध्ये तुमचा परिणाम होतो शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सवर, पी-सी-ओ-एस सारखे प्रॉब्लेम्स होतात, इन्सुलिनचे प्रॉब्लेम्स होतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळं तुमच्या सर्व शरीरामध्ये जी ग्रोथ असतात, हं. त्या बदलतात. इम्युनिटी तुमची आजकाल बदललेली आहे. त्यामुळे तुमच्या हेअर्सवर खूप सेन्सिटिव्ह रूट्स असतात. त्या रूट्सवर पटकन त्याचा परिणाम होऊन आपण नेहमी म्हणतो, की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. आपलं शरीरच मुळात सेन्सिटिव्ह झालेलं आहे. तर तुम्ही बघाल आजकाल स्ट्रेस पण खूप आहे. जन्मापासूनच आपल्याला स्ट्रेस आहे. पोल्युशन आहे. आहारात बदल आहे. गट हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर फूड आपलं फर्टिलाइज्ड आहे. बरेचसे चेंजेस झालेले आहेत. जेनेटिकल चेंजेस झालेले आहेत गावापासून तर सर्वच गोष्टींमध्ये. डायट इम्बॅलन्स आहे. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या केसांवर होतो. तर केस हे जे आहे, हे एक तुमचं प्रतिबिंब आहे तुमच्या लाईफस्टाईलचं. हे दाखवतंय तुमचे इम्प्रॉपर केस म्हणजेच हेल्दी केस नसतात म्हणजेच तुम्ही हेल्दी नाही आहेत. हं, 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 हं. म्हणजे जेनेटिक जेव्हा तुम्हाला असतो आजार, त्यावेळेस तो 40-50 नंतर तुम्हाला टक्कल पडायला हवं होतं. हे वार्धक्यजन्य व्याधीमधलं एक टक्कलपणा जो आहे, हा आहे. पण हा आजकाल तुम्हाला 20वीतच सुरू झालेला आहे. 18, 19, 20 वर्षाचे पेशंट्स ओ-पी-डीत येतात, ज्यांना ग्रेड 6, ग्रेड 5 बाळनेस आहे. तर हे सगळे कारणांमुळं आजकालच्या ह्या सगळ्या लाईफस्टाईल प्लस जेनेटिक्समुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि सगळ्यांना घेऊन याबद्दल खूप गैरसमज आहे. तर आपण जेव्हा केसांना ऑइल लावतो, सगळ्यात मुळात म्हणजे ऑइल लावायचं का? सेकंड थिंग, ऑइल लावल्यानंतर किती वेळ ते ठेवायचं, की तेच घेऊन आपण 2-3 दिवस फिरू शकतो आणि कितपत लावायचं? काही जणांचं असं गळत असतं, या प्रमाणात ते तेल लावतात. तर याचं एक्झॅक्टली खरं उत्तर काय आहे? तेल लावायला पाहिजे का? किती वेळ लावायचं आणि कधी धुवायचं? सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आजकाल जे बाजारात तुम्हाला तेल मिळतंय, ते तेल नाहीच आहे. पूर्वी तेल कच्च्या घाणीतून कोल्ड प्रेस पद्धतीने काढलं जायचं, तर ते खरं तेल होतं. हं. आज तुम्हाला एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला, एवढ्या लोकसंख्येंना एवढं तेल तुमचं पुरूच शकत नाही. तर आजकाल तुम्ही बघाल, तर तुम्ही तेलाची जर बॉटल बघितली आणि ते तेल बघितलं, तर ते मिनरल ऑइल आहे. त्याचं हो. कंटेंट मिनरल ऑइल आहे. म्हणजे तुम्ही लावताय, तर ते हार्मफुलच आहे. हं. दुसरी गोष्ट, केसांच्या मुळांचा आणि तेलांचा काहीही एक संबंध नाही. हं, हं, हं. तेल फक्त तुमच्या स्काल्पला मॉइश्चराइज करू शकतो. तुमच्या स्काल्पला तो पी-एच त्याचा मेंटेन करू शकतो. हेअरला थोडंसं शाईन देऊ शकतो. याचाच तेवढाच संबंध आहे. तरीही तुम्हाला जर का तेल लावायचं असेल, तर कोल्ड प्रेस्ड ऑइल तुम्ही घ्यावं, हं, हं. की ज्यामध्ये कोकोनट ऑइल बेस कोल्ड असतो. प्रेस ऑइल. ओके. हां, ते तुम्हाला चांगलं आहे. वीकली 1 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा तुम्ही लावू शकता. ओके. तेल ठेवायचं किती प्रमाणात, किती वेळा साठी हं, ठेवायचं? हं. तर मी असं म्हणेल, की तेल तुम्ही 30 मिनिटं ते 2 तास जास्तीत जास्त स्काल्पमध्ये ठेवलं तरी पुरेसं ओके, आहे. ओके. केसांना तेल लावण्याची गरज नाही, तुमच्या स्काल्पला लावू शकता. हं, त्याचा हं, हं. फायदा काय होऊ शकतो? ब्लड सर्क्युलेशन तुम्हाला मसाजच्यामुळं मिळू शकते, एवढाच फायदा होऊ शकतो. ड्रायनेस तुमचा कमी होऊ शकतो. पण तुम्ही जास्त तेल लावत असाल, तर तो तुमचं आमंत्रण आहे डस्ट आणि त्यामध्ये तुमचा अजून हेअर फॉल वाढू शकतो, डॅन्ड्रफ वर्सन होऊ शकतो, हं, हं, डॅन्ड्रफ हं, वाढू हं. शकतो. ह्या सगळे प्रॉब्लेम्स तुमचे वाढू शकतात. त्यामुळे तेल कमीत कमी प्रमाणात लावलं तर अतिउत्तम आणि ते फायद्याचं राहील. ओके. आता डॉक्टर निलेश, आपण तेलाचा विषय काढलाच आहे, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, की आजकाल बाजारामध्ये इतके तेल आहेत, म्हणजे आदिवासी हेअर ऑइल असेल किंवा काय, जे दावे करतात, की तुम्हाला म्हणजे पूर्ण बाळ जरी असेल तरी त्यावर केस येतात. म्हणजे ते ऐकून खरं तर मोठ्या लेव्हलचा कॉन्फिडन्स येत असेल, ज्यांना खरोखर केसांचा प्रॉब्लेम आहे. पण हे कितपत खरं आहे? हे बघा, ऑइल जगात एक सुद्धा ऑइल असा नाहीये, की जो केस उगवू शकतो. सर्वात आधी महत्त्वाचं हे आहे. हे मार्केटिंग गिमिक्स असतात. हं, हं, बिफोर हं. आफ्टर फेक पिक्चर्स तयार करायचे, ॲडव्हर्टाइजमेंट्स तयार करायचे आणि जेणेकरून ज्यांना तो प्रॉब्लेम आहे त्यांना अट्रॅक्ट करायचं. यात होतं काय, की तो व्यक्ती पहिल्यांदा ते घेतो, ती गोष्ट. तो परत कधीच त्याचा रिपीट कस्टमर नाही होऊ शकत. तो व्यक्ती, पेशंट किंवा क्लायंट एक वेळेस त्याला ती ₹100 ची असो किंवा ₹500 ची किंवा ₹1000 ची बॉटल असो, हं. त्याला ती खर्च करायला प्रॉब्लेम नाहीये. हं, पण हं, तो हं. सेकंड टाईम ती बॉटल नाही घेत. आता त्याचं ना लिटरेचर आहे, ना त्याचा सायंटिफिक बेस आहे, ना त्याच्यावर रिसर्च स्टडीज आहेत, हं, की हं, हं. जेणेकरून हे असं होतं.
जर समजा तेलाने फायदे झालेच असते केसांना, तर हेअर क्लिनिक मुळातच राहिले नसते. ॲक्चुअली आणि सर आता बरेच जण म्हणतात, की मे बी ह्या शॅम्पूमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, याच्यामुळे हेअर फॉल होतो. तर शॅम्पू किंवा कंडिशनर हे चेंज केल्यामुळे कितपत हेअर लॉस होऊ शकतो किंवा ते त्याला कारणीभूत आहे का? जसं की मागच्या प्रश्नातच तुमच्या उत्तर दिलंय, की असं कुठलं जगात ऑइल नाहीये, की जे तुमचा हेअर फॉल किंवा हेअर लॉस कंट्रोल करून तुम्हाला नवीन केस देऊ शकतो. तसंच शॅम्पूच्या बाबतीतही आहे. असा जगात कुठला शॅम्पू नाहीये, की जेणेकरून केस उगवतो. हं. आता तुमचा प्रश्न असा आहे, की आपला शॅम्पू चेंज केल्याने, ऑइल चेंज केल्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? हां. मुळात हेअर लॉस किंवा हेअर फॉल हे समजून घेतलं पाहिजे, की कशामुळे होतं. त्याची अनेक कारणं आहेत. स्ट्रेस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, जेनेटिक आहे. तर तुम्हाला त्या कारणानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तुम्ही अजून एक लक्षात घ्या, की प्रत्येकाची केसांची क्वालिटी, हेअरसुद्धा वेगवेगळा असतात. जशी स्किन प्रत्येकाची टाइप वेगळा असते, तसा हेअर टाइपसुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे शॅम्पू आहेत. त्यामध्ये मॉइश्चरायझिंग शॅम्पू आहे, क्लिन्झिंग शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, ड्राय स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे, तुमचा वेट स्काल्प असेल तर त्याचा वेगळा आहे, फ्रिझी हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत, ड्राय हेअरसाठी वेगळे शॅम्पूज आहेत, लांब केसांसाठी वेगळे, शॉर्ट हेअरसाठी वेगवेगळे. तर मुळात तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता शॅम्पू, तर मी सोपा सल्ला असा देईल, की माईल्ड शॅम्पू तुम्ही यूज करायला हवा. हं, हं, हं. परत आजकाल तुमचं वॉटर जे आहे, प्रत्येक सिटीचं वेगवेगळं आहे. तुम्ही बरोबर. ट्रॅव्हल खूप करता. हार्ड वॉटर कंटेंट खूप झालेलं आहे. हं, हं. त्याच्यानंतर बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये केमिकली ट्रीटेड वॉटर तुम्हाला द्यावं लागतं. हां, हां, त्याचासुद्धा हां. त्या केमिकल्सचा बरोबर. खूप हां, हां, केसांवर हां, हां. परिणाम होतो. त्यानुसार तुम्हाला तो शॅम्पू चूज करावा लागतो. आता शॅम्पू करतो काय, तर फक्त तुमचा स्काल्पचा पी-एच, स्काल्पचं हायजीन आणि केसांना स्वच्छ आणि क्लीन ठेवतो. स्काल्प हायजीन ही एक तुमच्या केस गळतीमध्ये अगदी महत्त्वाची बाब आहे. त्यामध्ये तुम्हाला तो शॅम्पू मदत करतो. म्हणून तुम्ही चूज करताना माईल्ड शॅम्पू चूज करावा आणि मला तर असं वाटतं, की प्रत्येकानीच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, केटाकेनाझॉल, सॅलिसिलिक ॲसिड याचं कॉम्बिनेशन मिळतं. हे आठवड्यातून 1 वेळा, महिन्यातून 1-2 वेळा यांनीच तुमचा स्काल्प क्लीन ठेवला पाहिजे. कारण की आज तुमच्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये इतक्या अति प्रमाणात पोल्युटंट्स आहेत, की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा नाही आहे. तर त्याचे छोटे-छोटे जे कण असतात, ते तुमच्या स्काल्पमध्ये जाऊन चिटकतात हं, हं, हं. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तो स्काल्प तुमचा पूर्ण त्यात ऑइल आणि ते डस्ट मिक्स होऊन तुमचे पोर्स बंद होतात. तिथून सुरुवात होते तुमच्या हेअर फॉलची. म्हणून ओके. तुम्हाला शॅम्पू आवश्यक आहेच, पण बदलण्याची तुम्हाला फार गरज नाहीये. तुमचा शॅम्पू बदलल्याने हेअर फॉल थांबेल हे चुकीचा समज आहे. जेव्हा तुमचा हेअर फॉल होतो, तर त्याची कारणे शोधली पाहिजे आणि कारण शोधून त्याच्यावरती अचूक ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळेस शॅम्पू तुम्हाला हा हेल्प करूच शकत नाही. हं, हं, हं. आणि पाणी पण महत्वाचं आहे. आपण कोणत्या पाण्याने हेअर वॉश करतो ते सुद्धा करेक्ट. मॅटर करतं. खूप कडक पाण्याने, खूप गरम पाण्याने सुद्धा स्नान हां. करायला नको. जे हॉटेल्समध्ये आजकाल तुम्ही जेवढ्या महागड्या हॉटेल्समध्ये जाल, तर केमिकली ट्रीटेड वॉटर असतं, तेच रिसायकल्ड वॉटर असतं. अच्छा. त्यांनी सुद्धा पेशंट ज्यांचे जेनेटिक हेअर लॉसचे प्रॉब्लेम्स नाही, त्यांना सुद्धा आजकाल हेअर लॉस आणि हेअर थिनिंग बघायला हां, मिळते. हां, हां, हां. आम्ही त्याला डिफ्यूज पॅटर्न हेअर लॉस म्हणतो आणि जे फक्त त्या पाण्यामुळं प्रॉब्लेम होतो.